नमस्कार, मी गणेश जाधव आणि आपण पाहतात जालना बातमीपत्र। स्वातंत्र्य दिनाच्या सर्व एमसीएन न्यूजच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। सुरुवातीलाच बातमी आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। संपूर्ण देशभरात आज 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे। राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय। जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जालना जिल्हा पोलीस दलाकडून तिरंग्याला सलामी देण्यात आली आहे। च्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आता पहिल्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यातील 18,792 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 116 कोटींची रक्कम देऊन त्यांना ताकद देण्यामध्ये परिपूर्ण झालेला आहे। कृषी विभागामार्फत 25-26 अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 11,000 शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी 67 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये 52 लाभार्थ्यांना सुमारे 2 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 87 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे। सन्माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत 39 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि 22 समुदाय आधारित प्रकल्पांना 22 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत 25-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जिल्ह्यातील एकूण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना सुमारे 2 कोटी 53 लाख रुपये एवढा सानुग्रह अनुदान मंजूर झालेले आहे। राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन खात्याचा कार्यभार माझ्याकडे असल्याने पशुधन विमा योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता देखील दिली आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्याच्या छायेतून बाहेर येत स्वतंत्रतेचा एक श्वास घेतला। हा क्षण केवळ राष्ट्रीय विजय नव्हे तर एक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परिवर्तनाचा आरंभ आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या शूर सैनिकांच्या बलिदान आणि कष्ट, त्याचबरोबर अनेक महान नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या प्रयत्नांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे। देश स्वतंत्र झाला, देश घडत गेला, राज्य घडत गेला आणि त्याच समवेत माझा जालना जिल्हा देखील घडत आहे, घडत राहील याचा मला विश्वास आहे। आपल्या जालना जिल्ह्याच्या स्थापनेला देखील 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 45 वर्ष पूर्ण झालेल्या जालना जिल्ह्याच्या या स्थापनेमध्ये 3 महत्त्वाचे स्तंभ या जालना जिल्ह्याचे आहेत। ते म्हणजे इथलं स्टील, इथलं सीड आणि इथलं सिल्क। त्यामुळे या 3S या स्तंभांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे। ज्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाने स्वातंत्र्याचा लढा लढला, त्याच राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मारकाची जालना शहरात मात्र अक्षरशः दुरवस्था झाली आहे। स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात असताना स्मारकाची अशी अवस्था होत असल्यानं नागरिकांमधून आता नाराजी व्यक्त केली जाते।
भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट रोजी गांधी चमन परिसरातील महात्मा गांधी स्मारकाची पाहणी केली असता स्मारक परिसरात सर्वत्र अस्वच्छता आढळून आली आहे. स्मारकाच्या अवतीभोवती कचरा, मोकाट जनावरांचा वावर, जनावरांची विष्ठा, तुटलेले कठडे, वाढलेले गाजर गवत आणि तुटलेल्या सुशोभीकरणाच्या फरशा अशी परिस्थिती पाहायला मिळते. त्यातच स्मारक परिसराला फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणाचा विळखा घातल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रपित्याच्या स्मारकाची देखभाल आणि स्वच्छतेबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या दुरावस्थेबाबत जालना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा थेट इशारा देण्यात आलाय. उद्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस आणि ज्याच्यामुळे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची जालना महानगरपालिकेकडून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आपण पाहताय सगळीकडून कठडे तुटलेत, गवत उगवलंय, घाणेरडे कपडे, गुरे, कुत्रे, जनावरे सगळे आतमध्ये येऊन खराब करतात. खरं म्हणजे आत यायला सुद्धा जागा नाही. आजूबाजूने सगळ्यांनी घेरलंय महात्माजीला, आत कुणाला यायची जागा नाही राहिली. म्हणून जालना महानगरपालिकेला विनंती आहे याच्याकडं लक्ष द्या त्वरित. उद्या 15 ऑगस्ट आहे. जर आपण लक्ष दिलं नाही तर आम्हाला काँग्रेस पक्षाला नाइलाजाने आपल्यावर मोर्चा आणावे लागेल. जालना शहर महापालिका प्रशासनाच्या वतीनं भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झालाय. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडला. महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी उपमहापौर राजेश राऊत आणि महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते मुख्य तिरंगा ध्वज फडकवण्यात आलाय. राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थितांनी तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्राप्रती आपला अभिमान आणि आदर व्यक्त केलाय. यावेळी महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह विविध सभापती, सन्माननीय सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सहभाग नोंदवलाय. देशभक्तीचा जयघोष, तिरंग्याला सलामी आणि राष्ट्रगीताच्या सुरांनी जालना महानगरपालिकेचा प्रशासकीय परिसर आज स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता. जय हिंद. आज 15 ऑगस्ट आपण अत्यंत उत्साहात साजरा करत आहोत आणि या प्रशासक काळ संपल्यानंतर पहिला ध्वजारोहण माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त व सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक आणि सभापती सर्व आपण मिळून जो साजरा केला आहे तो खरंच अत्यंत आनंदाचा साजरा केला आहे. सर्व जालनावासियांना महानगरपालिकेकडून सर्वांना शुभेच्छा देते व सर्व जालन्यातील नागरिक ज्या समस्या असतील, मी महापौर म्हणून
उपमहापौर असतील, आयुक्त असतील व सर्व संबंधित अधिकारी असतील, जालन्याच्या सर्व समस्या सोडवण्याचा नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू व सर्वांना आज 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 80व्या या स्वतंत्र दिनाच्या जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने मी सर्व सन्माननीय महापौर, माननीय आयुक्त, तसेच माननीय सभापती महोदय, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी, महानगरपालिकेतील उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी यांना या 80व्या स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली ही लोकल बॉडी महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून ही पहिलीच या ठिकाणी 15 ऑगस्ट हे आलेलं आहे. त्या निमित्ताने सर्व नगरसेवक बांधव भगिनी जोमाने या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत ज्या समस्या आहे, पाण्याची असेल, स्वच्छतेची असेल, रस्त्याची असेल, दिवाबत्तीची असेल, या सर्व समस्या अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आणि सर्वांचा या ठिकाणी मानस आहे. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जाणार आहे. त्यामध्ये माननीय महापौर असेल, माननीय आयुक्त आणि आपण सर्व सभापती महोदय आणि नगरसेवक यांचा सर्वांचा या ठिकाणी सहभाग राहणार आहे. मी परत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जालना शहरातील गांधी चमन जुना जालना येथे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान आणि सामाजिक सलोखा रक्षणार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी तुम संघर्ष, हमारे साथ हैं. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खरगे. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संविधानिक मूल्य, सामाजिक समानता आणि बंधुभाव अबाधित ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलंय की भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती कोणत्याही समाजासाठी घातक आहेत. संविधानिक मूल्यांचा अवमान करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विचारसरणीविरोधात काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील. संविधानाचं रक्षण, सामाजिक न्याय आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील असंही दळे यांनी स्पष्ट केलंय. या आंदोलनादरम्यान संविधानाविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यात आलाय. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे, कृष्णा पडूळ, सुनील चौधरी, करीम बिल्डर, आरेफ खान, शेख शमशुद्दीन, कलीम खान, दिनेश सुराणा, चंद्रकांत रत्नपारखे, नारायण वाडेकर, वैभव निर्मल, माऊली हिंगोले, सुभाष कोळकर, शेख जमीर, राजाभाऊ कुलकर्णी, सोपान तिरुके, शांतीलाल बनसोडे, सलमान खान, नूर मोहम्मद सय्यद रज्जाक, इम्रान खान, जितेंद्र गाडेकर, दिग्विजय दांडगे, अंकुश शिंदे, दिनेश राख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेस, सेवा दल, विविध आघाड्या आणि विभागांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी देखील या सत्याग्रह आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. संविधानिक मूल्याचं रक्षण, सामाजिक सलोखा आणि समानतेचा संदेश देत जालना काँग्रेसने केलेल्या आंदोलनाची शहरात चर्चा पाहायला मिळते. ही जी मानसिकता भाजप आणि RSSची त्या ठिकाणी राहिलेली आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष निर्माण करण्याचं काम ही RSSची मंडळी आणि भाजपची मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करत आली. पण घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अवमान करण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून करण्याचं षडयंत्र त्यामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. काँग्रेस पक्ष सगळ्या विचारधारांना
सगळ्यांना समानतेनं घेऊन जाणारा हा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचं संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि इथल्या भारताच्या सगळ्याच नागरिकांवरती ती जबाबदारी त्या ठिकाणी आहे. परंतु असं न करता भाजपनं फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. खरगे साहेब हे देशाच्या सभागृहातले मोठे त्या ठिकाणी नेते आहेत आणि वरिष्ठ पातळीवरचा तो नेता त्या ठिकाणी आहे, पण अजूनही सडकी मानसिकता भाजपची त्या ठिकाणी जात नाही. आजही द्वेष निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम करतो, हे त्यामुळे निषेधार्थ आहे. काँग्रेस पक्षाचा म्हणून आम्ही निषेध तर करतो, पण अशा प्रवृत्तीला ठेचण्याचं काम भारतातल्या जनतेनं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि सामाजिक सौहार्दता राखण्याचं काम ह्या भारतामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे, असं आव्हान सुद्धा आम्ही या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी करतो. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व खासदार मल्लिकार्जुनजी खरगे साहेब हे उत्तराखंड येथे गेलेले असताना ज्यावेळेस त्यांचं मंचावरील मंचावरील भाषण संपले, त्यानंतर काही हिंदुत्ववादी व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या मंचाला शुद्धीकरण करण्याचं काम केलं. खरं तर हे अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक गोष्ट आहे. आज भाजप सरकार ही 21व्या दशकातील आधुनिक भारताचा विचार करत असताना इकडे एक दलित नेता जेव्हा मंचावरून जातो तर त्या मंचाचं शुद्धीकरण करण्याचं काम काही भाजपचे कार्यकर्ते आणि काही हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. याचा खरं तर आम्ही जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ह्या जे काही याच्यामध्ये दोषी होते त्यांच्यावर कठोर शासन करण्यात यावं अशी आज आम्ही इथे मागणी करत आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.